नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं हे आपण बघणार आहोत. आता सायली किचनमध्ये असते आणि ती अर्जुनसाठी कॉफी करत असते. तेव्हा तिथेच हॉलमध्ये पूर्णाजी, कल्पना असतात. त्यावेळी सायली म्हणते, मी कॉफी करते, तुम्हालाही करू का? तेव्हा कल्पना लगेच चिडते आणि म्हणते, तू तुझं वेळेत आवर, तुझं झालं की आम्हाला विमल देईल कॉफी करून. मग कल्पना पूर्णाजींना खुर्चीवर बसवते आणि म्हणते, पूर्णाजी तुम्ही नंतर कॉफी घ्या आणि मग आराम करा. मित्रांनो, आता इतक्यात अर्जुन ऑफिसमधून घरी येतो. तेव्हा तो सगळ्यांना बघून म्हणतो, सगळं ठीक आहे ना? तर कल्पना, पूर्णाजी काहीच बोलत नसतात. त्यावेळी सायली मान डोलावून त्याला हो असं सांगते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, अरे वा, कोणी काहीच बोलत नाही म्हणजे ठीक असणार सगळं. मग तो सायलीला म्हणतो, सायली खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे, थोडं रूममध्ये या. तेव्हा सायली म्हणते, हो येते, कॉफी घेऊन येते मी तुमच्यासाठी. मित्रांनो, मग सायली 2 कप कॉफी बनवते आणि अर्जुनला कॉफी देण्यासाठी जात असते. त्यावेळी ती पूर्णाजींनाही कॉफी देते आणि मग वर जाते. पण पूर्णाजींना कॉफी दिल्यामुळे त्या खूप रागवतात. तेव्हा त्या विमलला म्हणतात, विमल तू माझी कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये ये. मग सायली वरती रूममध्ये जाते. तेव्हा अर्जुनला बघून ती म्हणते, अहो काय झालं? जोशी वकिलांनी मधुभाऊंना पुन्हा चुकीचं काही सांगितलं का? मित्रांनो, मग अर्जुन म्हणतो, तो माणूसच चुकीचा निघाला मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे? मग अर्जुन सांगतो की जोशी वकील आणि पवार वकील हे दोन्ही वकील महिपतचेच आहेत. आम्ही त्या दोघांना एकत्र बघितलं आहे. कोर्टामध्ये ते एकाच गाडीतून महिपतला भेटण्यासाठी निघून गेले होते. मग सायली म्हणते, मग हा जोशी महिपतचा माणूस आहे? मधुभाऊंची एवढी मोठी फसवणूक करतोय तो? तेव्हा अर्जुन म्हणतो, तो जेव्हा स्वतः मधुभाऊंची केस घ्यायला आला होता ना, तेव्हाच मला डाऊट आला होता. तो मधुभाऊंना नाही, साक्षीला सोडवणार होता आणि याचाच फायदा घेऊन महिपत मधुभाऊंना फाशी कशी होईल हे बघणार. मित्रांनो, हे ऐकून सायली म्हणते, पण ते हे विसरतायत, मधुभाऊंच्या समोर तुम्ही ढाल बनून उभे आहात. ही माणसं खूप भयानक आहेत हो. मग अर्जुन म्हणतो, सायली मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मधुभाऊंना मी काहीही होऊ देणार नाही, एक वकील म्हणून आणि एक नवरा म्हणून. मित्रांनो, तेव्हा सायली खुश होते. मग सायली म्हणते, पण त्यासाठी मधुभाऊंना जोशींबद्दल सगळं खरं कळायला हवं ना, आपण लगेच त्यांना सांगूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सांगून ते ऐकणार आहेत का? तेव्हा सायली म्हणते, हो, मधुभाऊंचा विश्वास तुमच्यापेक्षा त्या जोशीवर खूप आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करा, कुसुमताईला सगळं सांगून टाका. जर जोशीने काही प्रॉब्लेम केला तर त्या आपल्याला सांगतील. मग सायली म्हणते, हो हो, लगेच मी तिला फोन करून सांगते. मग सायली कुसुमला फोन करते आणि म्हणते, कुसुमताई मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे, त्याचा आपण स्वप्नातही विचार केला नाही. मित्रांनो, तेव्हा कुसुम घाबरते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा सायली सांगते, कुसुमताई जोशी वकील महिपतने पेरलेला माणूस आहे. मित्रांनो, हे ऐकून कुसुमलाही धक्का बसतो. हे ऐकून कुसुम म्हणते, काय? तेव्हा सायली म्हणते, हो, तो मधुभाऊंना सोडवणारच नाही, उलट त्यांना शिक्षा कशी होईल हे बघणार आणि म्हणूनच असे चुकीचे सल्ले देत होता. तेव्हा कुसुम म्हणते, आणि मधुभाऊ ऐकतील? तेव्हा सायली म्हणते, हो, तू मधुभाऊंना घेऊन रोज पोलीस स्टेशनला जा आणि त्यांची एकही सही चुकणार नाही याकडे लक्ष दे. तेव्हा कुसुम म्हणते, पण जोशी हेच सांगणार की जाऊ नका. तेव्हा सायली म्हणते, तू मधुभाऊंचा फोनच बंद करून ठेव आणि तसंही ते वाजल्याशिवाय त्याच्याकडे बघत नाहीत, किंवा विचारलं तरी सांग त्याची बॅटरी वगैरे काहीतरी गेले म्हणून. मित्रांनो, मग कुसुम म्हणते, हो ठीक आहे, मी मधुभाऊंचं बोलणंच त्या जोशीशी होऊ देणार नाही. मग सायली म्हणते, हे बघ कुसुमताई, 1-2 दिवसाचाच प्रश्न आहे, त्यानंतर हे जोशीचं खरं रूप मधुभाऊंपुढे आणतीलच. मित्रांनो, मग कुसुम फोन ठेवते. मग इकडे अर्जुन सायलीला सांगतो, मी असा काही ट्रॅप करेन की त्यामध्ये जोशी अडकेलच. मित्रांनो, आता इकडे नागराज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा तिथे प्रिया येते आणि त्याला म्हणते, काका मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना करत? तेव्हा नागराज म्हणतो, करतेस, बोल पटकन, काय काम आहे? तेव्हा मग प्रिया म्हणते, काका तुम्ही मला असं का करताय हो? असं का वागताय माझ्याशी? मला मान्य आहे अर्जुनशी लग्न करण्याचा प्लॅन फसला, म्हणून काय मला फाशी देणार का? आधीच मला इतकं धमकवलं आणि आश्रमातील पोटलीही दाखवलीत. काका मग आपली टीम टिकणार कशी हो? मग नागराज म्हणतो, आपली टीम होती कधी आपली टीम? तेव्हा मग प्रिया म्हणते,
महिपत किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्याच्या मनाविरुद्ध काही झालं तर तुम्हाला तो असा उडवेल. म्हणून सांगते, अशा वेळी ना आपली एक टीम पाहिजे, तुम्ही आणि मी. म्हणजे अशा वेळी आपण एकमेकांना साथ दिली ना तर महिपतचा सामना करू शकू. मग नागराज म्हणतो, तू माझी साथ देणार? ज्या बापाने तुला आश्रमात नेलं, लहानाचं मोठं केलं, वाढवलं, त्याची नाही होऊ शकलीस तू. त्या बापावर खुनाचे आरोप केलेस, त्याला तुरुंगात डांबलंस आणि माझी साथ देणार तू? तुझ्यावर विश्वासच नाही माझा. तुझ्यापेक्षा त्या महिपतवर विश्वास ठेवलेला बरा. मग प्रिया म्हणते, काका मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी कधीच तुमच्या विरोधात जाणार नाही. फक्त मला ती माझी पोटली द्याल का? मग नागराज म्हणतो, अच्छा यासाठी मस्का मारायला सुरू आहे का? तुला कधीच पोटली मिळणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, आणि मी असं काही केलं की ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल, मग द्याल माझी मला पोटली? तेव्हा नागराज म्हणतो, असं काय करणार आहेस तू प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुनशी लग्न करून जे जे मिळणार होतं ना आपल्याला, ते सगळं मिळेल हा प्लॅन केला आहे मी. तेव्हा नागराज म्हणतो, काय करणार आहेस तू? मग प्रिया म्हणते, नंतर कळेलच ना तुम्हाला, आणि त्या यशाने ना तुमचे डोळे दिपतील. तेव्हा नागराज तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, तुझ्याशी काहीही होणार नाही प्रिया. अर्जुनशी लग्न करणार असं म्हणत होतीस, पण हातात नारळ मिळाला शेवटी. जा इथून आता तू. मग प्रिया पुन्हा एकदा पोटली मागते. तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो, प्रिया तुला शेवटचं सांगतो, परत पोटली मागायची नाही, तुला मिळणार नाही. मित्रांनो, प्रियाला नागराजचा खूप राग आलेला असतो. ती मनातल्या मनात म्हणते, मी अश्विनच्या नावाचं मंगळसूत्र घालून तुमच्या पुढे उभी राहिली ना, त्यावेळी तुमचा हा माज उतरेल, आणि हा दिवस खूप जास्त लांब नाही. मित्रांनो, मग प्रिया जाते. आता इकडे सायली मधुभाऊंच्या टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी एक प्लॅन केला आहे, थांबा. मित्रांनो, मग अर्जुन चैतन्याला फोन करून सांगतो की आपले 2 इन्फॉर्मर आहेत, त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घे. मित्रांनो, फोन ठेवल्यानंतर सायली म्हणते, कोणाला बोलवले तुम्ही भेटायला? तेव्हा मग अर्जुन तिला समजावून सांगतो की अशा इन्फॉर्मरची गरज असते. लॉयर, वकील यांची मदत घेऊन केस लढतात. आता यांचीच मदत घेऊन मी यामध्ये दोषीला अडकवणार आहे. मित्रांनो, सायली हे ऐकतच असते. आता इकडे प्रिया प्रतिमाला म्हणते, आई लग्नात जे काही झालं त्यामुळे सुभेदारांशी काही कॉन्टॅक्टच झाला नाही. अगं तुला बाबांनी परवानगी दिली ना त्यांच्याकडे जायला, मग आपण दोघी जाऊन येऊया का? पूर्णाजीला भेटून येऊया का? मित्रांनो, मग प्रतिमा म्हणते, अगं परवानगी तुझ्या बाबांनी मला दिली आहे, तुला नाही. मग प्रिया म्हणते, अगं मी एकदा जाऊन आले तर काही बोलणार नाहीत बाबा. खरं सांगू का, तुला जे वाटतंय ना तेच मलाही वाटतंय गं. या न झालेल्या लग्नामुळे 2 घरातील संबंध बिघडायला नकोत गं. प्रतिमा म्हणते, हो पण आत्ता ना त्या घरातील सगळे माझ्यावर खूप चिडले असतील. त्यांचा राग थोडा शांत होऊ दे, म्हणजे मला त्यांच्याशी नीट बोलता येईल. आपण 2-3 दिवसांनी जाऊ. तेव्हा प्रिया म्हणते, अगं 2-3 दिवसांनी काय होणार आहे? राग आणखीन वाढला तर, आणि असं झालं तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल ना आई. मित्रांनो, आता प्रियाच्या वागण्यामुळे प्रतिमा मनातल्या मनात म्हणते, हिने माझ्या हातातला रागाने कप फेकला आणि आता हिलाच माझी काळजी लागली आहे. अशी का वागते ही? तेव्हा प्रिया म्हणते, आई जाऊया नत गं, मला मामा मामी पूर्णाजी यांची खूप आठवण येते. तेव्हा मग प्रतिमा हो जाऊया म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा प्रिया खूप खुश होते. मित्रांनो, आता अर्जुन दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तेव्हा सायली त्याच्या हातामध्ये सगळ्या वस्तू देत असते. तेव्हा तो म्हणतो, सायली तुम्ही मला तुमचं नावही घेऊ देत नाहीत. तेव्हा सायली म्हणते, नाही तुमचा 1 सेकंदही मी वाया घालवू देणार नाही. तुम्ही मधुभाऊंना जोशी आणि महिपतच्या कचाट्यातून सोडवणार आहात, तर मी एवढी मदत करू शकते ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा हा एवढं प्रेम मला मधुभाऊंना सोडवण्यासाठी मिळते का? तेव्हा सायली म्हणते, हो आपलं लग्न मधुभाऊंना वाचवण्यासाठीच झालं होतं, विसरलात का तुम्ही? मग अर्जुन म्हणतो, आपलं दुसरं लग्न कशासाठी झालं होतं हे तुम्ही विसरला आहात का? मित्रांनो, सायली लाजत असते आणि म्हणते, हो विसरले, सांगा तुम्ही का केलं होतं ते? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण आपण दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो म्हणून. मित्रांनो, मग अर्जुन सायलीला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हा सायली खूप लाजत असते आणि नंतर ती बाजूला होते आणि म्हणते, आता जायला उशीर होत नाही का? तेव्हा मग अर्जुन म्हणतो, हो आता मला उशीर होते, मी आता जातो, संध्याकाळी मी परत येणारच आहे. मित्रांनो, मग सायली अर्जुनला म्हणते, मी एक प्रश्न विचारू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो
तेव्हा सायली म्हणते मधुभाऊंच्या केसमध्ये अडचणींची वाढ नाही ना होणार. तेव्हा अर्जुन म्हणतो विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर. तेव्हा सायली म्हणते हो अर्थातच, म्हणून तर मी इतकी शांत आहे. जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत मधुभाऊंच्या जीवाला धोका नाही. तुम्ही ती लढाई नक्की जिंकाल. मग अर्जुन म्हणतो तुमच्या लढाईचं काय, माझी लढाई तर महिपत बरोबर आहे, ती मी नक्की जिंकणार. तुमची लढाई तर अख्ख्या सुभेदार फॅमिलीशी आहे. कसं मॅनेज करणार तुम्ही. तेव्हा सायली म्हणते काय करताय तुम्ही, कोणाशी तुलना कोणाशी करताय. तेव्हा अर्जुन म्हणतो खालच्या मजल्यावरची जी माणसं आहेत ना ती खूप डेंजर आहेत. तेव्हा सायली म्हणते काय बोलताय तुम्ही, माझ्या माणसांविषयी बोलताय, मी अजिबात हे ऐकून घेणार नाही. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो आता फ्रेश वाटते. सकाळ सकाळी बायकोचा ओरडा खाल्ला की एकदम फ्रेश होतं, एनर्जीही वाढते. मित्रांनो मग एनर्जी मिळण्यासाठी सायली मुद्दाम नाश्त्याची प्लेट देते. तेव्हा अर्जुन तिचा हात पकडून तिला खाली बसवतो आणि तिला घास चारतो. मग सायलीही अर्जुनला घास चारते. आता इकडे कुसुम मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुमचा चहा पिऊन झाला की आपण भाजी आणायला जाऊयात बाहेर. तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही, भाजी आणायला तू जा, माझे पाय दुखतायत, मी घराच्या बाहेर पडणार नाही. तेव्हा कुसुम सांगते मधुभाऊ सही तर करावीच लागेल ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात जोशी वकिलांनी सांगितलंय ना रोजच्या रोज सही करायची काही गरज नाही. तेव्हा कुसुम म्हणते पण ती कालची सही होती ना, आज पण करायला हवी ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात थांब मी जोशी वकिलांना विचारते फोन करून. मग कुसुम म्हणते अहो रोज कशाला फोन करताय, कामात असतील ना ते, आणि ते कसे वैतागल्यासारखे बोलत होते माहिती आहे ना तुम्हाला. मधुभाऊ चला ना आपण सही करून येऊया आणि भाजीही घेऊन येऊया, मला एकटीला जायचा कंटाळाही आलाय. मित्रांनो आता इकडे जोशी वकील मधुभाऊंना फोन करत असतो पण मधुभाऊंचा फोन काही लागत नाही. तेव्हा जोशी वकील चिडून म्हणतो हा मधुकर पाटील गेलाय कुठे. जर हा मधुकर पाटील पोलीस स्टेशनला सही करायला गेला तर साहेब माझा जीव घेतील. मित्रांनो जोशी वकील खूप घाबरलेला असतो. मित्रांनो आता इकडे कुसुम प्रयत्न करून मधुभाऊंना सही करायला जाण्यासाठी तयार करते. आता इकडे प्रिया रविराजना भेटायला येते. तेव्हा ती म्हणते बाबा, तर रविराज म्हणतात या आता कसली चिडचिड करायला आलायत. तेव्हा प्रिया म्हणते बाबा खरंच सॉरी, मी आईशी असं बोलायला वागायला नको होतं, पण मी काय करू बाबा, माझी मनस्थितीच एवढी विचित्र झाली ना की कधी कधी मी राग कंट्रोलही करू शकत नाही. तेव्हा रविराज म्हणतात हो बाळा, तुझ्या जागी दुसरी कोणती मुलगी असती ना तिची ही अवस्था हीच झाली असती. तू यातून जितक्या लवकर बाहेर येशील ना तेच चांगलं होईल. तेव्हा प्रिया म्हणते बाबा मलाही असंच वाटते, जे काही झालं ते विसरून नव्याने सुरुवात करायची. तेव्हा रविराज म्हणतात म्हणजे. तर प्रिया त्यांना सांगते की आमच्या कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थ्यांच्यासाठी इंटर्नशिप चालून आल्यात आणि मलाही ऑफर आल्या. खूप मोठ्या ब्युटिकमध्ये डिझायनरची संधी चालून आली आहे. मी हा जॉब करू का बाबा, म्हणजे पैसे जास्त मिळणार नाहीत पण यामध्ये माझं मनही रमेल आणि मला अनुभवही मिळेल. तेव्हा रविराज म्हणतात कर ना कर बाळा, अनुभवासारखा मोठा गुरु नाही. तेव्हा प्रिया म्हणते बाबा पण मला ब्युटिकमध्ये रोज जावं लागेल. मी त्यांना सांगितले तुमची परवानगी असेल तरच मी येईन. मग रविराज सर म्हणतात मी परवानगी का नाकारेन बाळा, तू जितक्या जास्त लोकांना भेटशील, जेवढी जास्त कामात असशील ते चांगलं आहे ना. तेव्हा प्रिया खुश होते आणि म्हणते थँक्यू बाबा, मी आत्ता त्यांना जाऊन फोन करून सांगते की मी ही ऑफर स्वीकारली आहे. तेव्हा रविराज म्हणतात हो हो जा सांग जा. मग प्रिया तिथून निघून जाते. तेव्हा रविराज सर एकटेच म्हणतात तन्वी तिच्या इंटर्नशिपमध्ये जेवढी जास्त गुंतेल तितक्या लवकर ती अर्जुन सुभेदारला विसरून जाईल. मित्रांनो आता अर्जुनने इकडे त्याला मदत करणाऱ्या प्रशांत आणि सिद्धेश यांना बोलवून घेतलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो माझा प्लॅन नीट ऐका. प्रशांत तू एक फेक केस घेऊन जोशी वकिलांकडे जा आणि त्याच्या डिस्कशनसाठी तुम्ही एका कॅफे किंवा बारमध्ये थांबा. आणि प्रशांत तू त्याच बारमध्ये माझ्याबरोबर तू यायचंस आणि असं डिस्कशन करायचं. त्यावेळी ते जोशीनं ऐकलं पाहिजे. जोशीपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे. मला माझी इल्लिगल प्रॉपर्टी विकायची आहे, समजलं का. तेव्हा प्रशांत म्हणतो इल्लिगल प्रॉपर्टी सर, तुम्ही बेकायदेशीर काम करताय आणि तुम्ही एक इमानदार वकील आहात हे जोशीला माहीतच आहे ना, त्याला हे पटेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी हँडल करेन ते. या इल्लिगल प्रॉपर्टीमुळे बरोबर यामध्ये जोशी अडकणार आहे. त्यावेळी चैतन्य म्हणतो तुम्हाला हा प्लॅन समजला आहे ना.
तेव्हा तो सिद्धेश म्हणतो, हो आम्हाला प्लॅन समजला आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही दोघं ॲक्टिंगला कुठेही कमी पडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला काही डाऊट आहे का, काही प्रश्न आहे का? आणि या नाटकाची वेळ आणि जागा मी तुम्हाला कळवतो, तुम्ही जाऊ शकता आता. मित्रांनो, सिद्धेश आणि प्रशांत गेल्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू त्या जोशीला अडकवायला काय ट्रॅप कमाल केला आहेस, म्हणजे तू इल्लिगल प्रॉपर्टी तुझे विकणार आहेस, हे लगेच जोशी जाऊन महिपतला सांगणार आणि त्या दोघांची मीटिंग होणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, महिपतला आणि जोशीला एकत्र बघितल्याशिवाय मधुभाऊंना कळणार नाही की जोशी हा महिपतचाच माणूस आहे, आणि मगच मधुभाऊ ती केस काढून देऊन माझ्याकडे देतील. आणि एकदा का आश्रम केस माझ्याकडे आली ना, मग त्या बाप लेकीला कसं मी जेलमध्ये पाठवतो बघच. मित्रांनो, आता इकडे प्रशांत ठरल्याप्रमाणे फेक केस घेऊन जोशी वकिलांकडे आलेला असतो आणि तो जोशी वकिलांशी त्या फेक केसची डिस्कशन करत असतो. त्याचवेळी तिथे अर्जुन आणि सिद्धेशही येतात आणि तिथे बसल्यानंतर अर्जुन सिद्धेशला सांगत असतो की माझी एक इलिगल प्रॉपर्टी आहे, म्हणजे मोठी जागा आहे, तिथं रिसॉर्ट किंवा हॉटेल होऊ शकतं, ती मला विकायची आहे. त्यावेळी तो सिद्धेश म्हणतो, सर बेकायदेशीर प्रॉपर्टी विकायला डॉक्युमेंट्सही बनवावे लागतील. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी वकील आहे, मी सगळं मॅनेज करेन. मित्रांनो, अर्जुन आणि सिद्धेशचं बोलणं जोशी वकील ऐकतात आणि ते बघतातही अर्जुनला. त्यावेळी ते बाहेर उठून जातात आणि महिपतला फोन करून या इल्लिगल प्रॉपर्टीचं सांगतात आणि यामध्ये आपण अर्जुनला अडकवू शकतो आणि त्याचं लायसनही कॅन्सल करू शकतो. त्यावेळी महिपत त्याला सांगतो की तू कुठं आहेस, त्याचा ॲड्रेस मला सेंड कर. जोशी वकील म्हणतो, हो ठीक आहे. मित्रांनो, आता हे सगळं अर्जुनला कळतं, जोशी बरोबर ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. आता आजचा भाग इथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये अर्जुन जोशी आणि महिपतचं बोलणं रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ मधुभाऊंना दाखवणार असतो. आता मधुभाऊ हा व्हिडिओ बघून काय निर्णय घेतात ते बघूयात. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.